हाय नमस्कार. म्यानमारच्या बॉर्डरवरती आलेलो आहे. मणिपूर आपल्या भारताच्या मणिपूर राज्यातील इम्फाळपासून 120 किलोमीटरवरती मोरे बॉर्डर आहे. आणि आत्ता मी एकदम झिरो लाईनवरती जे आपलं इमिग्रेशन बिल्डिंग आहे, मोरे इमिग्रेशन बिल्डिंग, याच्यामध्ये थांबलेलो आहे. आणि इथे समोर जे आपल्याला दिसतं हे संपूर्ण म्यानमार आहे. इथे जो तुम्हाला एक हे जे आपले सिक्युरिटी जाळी दिसते त्याच्या पुढे एक तुम्हाला मेटलचं एक लांब असा पूल दिसत असेल, ती नदी आहे. तर त्या नदीच्या लेफ्ट साईडला आहे भारत आणि उजव्या साईडला आहे म्यानमार. समोर जे तुम्हाला डोंगर दिसत आहेत ते सगळे डोंगर म्यानमारमधले डोंगर आहेत. आणि त्या साईडला पण इकडे बघा पूर्ण घनदाट असं जंगल आहे. जंगलांमध्ये काही एक दोन अशी घरं आहेत. आणि इथे आपण आलेलो आहोत तर काम करण्यासाठी, पण काल रात्री येताना अतिशय हॉरिबल असा आम्हाला अनुभव आला. कारण की 6च्या नंतर इकडे कर्फ्यू चालू होतो आणि रस्त्यामध्ये आम्हाला 5-7 चेकपोस्ट लागल्या. 6च्या नंतर आम्हाला अलाव केलं नाही, पण आम्ही गव्हर्नमेंटच्या कामासाठी आलेलो त्यामुळे एक स्पेशल परमिशन घेऊन कॉल करून आम्हाला एकेका चेकपोस्टवरून सोडण्यात आलं. आणि मधल्या जवळजवळ 50 किलोमीटरचा जो रस्ता होता त्या रस्त्यावरती दोन्ही साईडनं गाड्या बंद होत्या. फक्त आणि फक्त आमची गाडी, एकच गाडी धावत होती. त्याच्यामध्ये पाऊस पडत होता, पूर्ण घाटाचा रस्ता होता आणि त्याच्यामध्ये काही ठिकाणी इकडे मातीचे डोंगर असतात त्यामुळे लँडस्लाईड भरपूर ठिकाणी झालेलं आम्हाला दिसलं. आणि अशा वातावरणातून आम्ही तर रात्री 9:30-10 वाजता पोचलेलो आहोत. तर भरपूर बिकट अशी परिस्थिती आहे इकडे आपल्या मणिपूर राज्यामध्ये. आणि म्यानमारमध्ये सिव्हिल वॉर चाललेला आहे. तर आता आज या ठिकाणी आम्ही इन्स्पेक्शन करून लगेच निघणार आहोत. बघूया कशी होते पुढची जर्नी आमची ते. थँक्यू.